महिला दिनाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या आपणा सर्वांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा। मंचावर उपस्थित आजच्या अतिथी सौ सुधाताई कांसिया, त्यानंतर उपस्थित सौ काळे मॅडम, त्यानंतर वाघमारे मॅडम आणि प्रियाताई आणि आमच्या बँकेच्या संचालिका सौ साबूताई, उपस्थित सर्व महिला वर्ग, बंधूंनो, मैत्रिणींनो आणि मित्रांनो, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बंधूंनो, मी आपणा सर्वांचे बँकेच्या वतीने स्वागत करते। दीपनृत्य सादर करून आपण या सर्व प्रमुख अतिथींचं स्वागत करत आहोत। सुंदरलालजी सावजी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड जिंतूर यांचं अत्यंत मनपूर्वक असं अभिनंदन करते, कारण मराठवाड्यातील ही नंबर 1 ची बँक आहे। लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते। लेक आणि माय यांचं नातं काही नवीन नाहीये, सगळ्यांनी ते अनुभवलेलं आहे। लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते, युगा युगाची कहाणी आई लेकीला सांगते। लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते, युगा युगाची कहाणी आई लेकीला सांगते। कधी जन्मणार माय, पोटातली चिमुकली ती उद्याची माय नाही का? कधी जन्मणार माय, आता कुठले माहेर? कधी जन्मणार माय, आता कुठले माहेर? गर्भामध्ये जळण्याचा, गर्भामध्ये जळण्याचा तिला मिळतो आहेर, तिला मिळतो आहेर। प्रत्येक माय आपल्या सासरी कशासाठी नांदत असते? तर कधीतरी माझी लेक येईल, माहेरपणाला येईल, तिचं कोड कौतुक मी करेल, तिचे लाड मी पुरवेल, म्हणून तिला माहेरपण मिळावं म्हणून प्रत्येक माय आपल्या स्वतःच्या सासरी नांदत असते। आणि हीच कहाणी प्रत्येक माय आपल्या लेकीला सांगते की लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते, युगा युगाची कहाणी आई लेकीला सांगते। आता कधी जन्मणार माय, कधी जन्मायची माय आता? आता कधी जन्मणार माय, आता कुठले माहेर? माय जन्माला आली नाही तर माहेर तरी राहणार आहे का? आता कुठले माहेर? गर्भामध्ये जळण्याचा तिला मिळतो आहेर, तिला मिळतो आहेर। अशी अत्यंत वाईट अशी परिस्थिती आज समाजामध्ये निर्माण झालेली आहे की आपल्या कोणत्याही परिवारामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही आणि प्रत्येक स्त्री जन्माचे आपण स्वागत करू। दुसरा कलम आहे, आपल्याला आपल्या जिल्ह्याचा सेक्स रेशो माहिती पाहिजे। तर परभणी जिल्ह्यामध्ये 1000 मुलांच्या मागे 866 एवढ्याच फक्त मुली आहेत। 2011चा हा सेन्सेस रिपोर्ट आपल्याला सांगतो। तिसरी गोष्ट आहे, या सगळ्यांमध्ये लोकसहभाग आवश्यक आहे। लोकसहभाग घेण्यासाठी आपल्याला जितक्या पण संघटना आहेत त्या सगळ्या संघटनांनी
वेगवेगळ्या प्रकारचे ठराव घेण्याची आवश्यकता आहे. तो ठराव घेत असताना काहीतरी कृतीतून तो ठराव घ्यावा असा त्या मागचा उद्देश आहे. मग त्या कृतीतून ठराव घेण्यासाठी दोन योजना आहेत. एक योजना आहे 1 रुपयाची जादू योजना आणि दुसरी योजना आहे लखोपती योजना. तर 1 रुपयाची जादू योजना अशी आहे की एखाद्या महिला मंडळाने ठराव घेतला असेल, बँकेने ठराव घेतलेला असेल, सोसायटीने ठराव घेतला असेल, बचत गटाने ठराव घेतला असेल, तो ठराव अशा पद्धतीने घ्यायचा की त्यांच्या सभासदांच्या कुटुंबियांमध्ये जर मुलीचा जन्म झाला तर प्रत्येकाने 1-1 रुपयाचं कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे. मिळून जी जमा होईल, जी रक्कम जमा होईल त्यामध्ये कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करायचा आहे. आपल्याला माहिती आहे की मुलगा झाले की आनंद व्यक्त होतो, पेढे वाटले जातात, पण मुलगी झाली की सगळे निराश आणि उदास होतात. ही जी उदासीनता आहे ती आपल्याला काढून टाकायची आहे आणि नव्याने आनंदाची पेरणी आपल्याला करायची आहे. तर आनंदाची पेरणी अशी काही रातोरात होणार नाहीये. त्याच्यासाठी समाजाला, समाजाच्या प्रत्येक घटकाला सवय लावावं लागेल आणि सवयीतून हा संस्कार घडेल. आणि ती सवय लावण्यासाठी कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करायचा. म्हणजे असं की जाहीररित्या त्या मुलीला झबलं द्यायचं, कपडे द्यायचे, आईची खणा नारळाने ओटी भरायची आणि सासूबाईंना पण फूल आणि नारळ द्यायचं. अशा प्रकारचा हा सोहळा साजरा करायचा आहे आणि तो पण जाहीररित्या करायचा आहे. आणि त्यामध्ये सर्वांचा सहभाग घेण्यासाठी 1 रुपयाच्या माध्यमातून सर्वांचा सहभाग आपण घेऊ शकतो. मला आज इथे आनंद व्यक्त करायचा आहे की आज 6-7 संघटना अशा प्रकारचा ठराव आज इथे घेत आहेत आणि त्या सगळ्या जणी एकत्र येऊन आज ठरावाचं वाचन सुद्धा इथे करणार आहेत. ज्यांनी ज्या संघटनांनी ठराव घेतलेला आहे त्यांच्या अध्यक्षांनी पुढे यावं असं मी विनंती करते. सुधाताई कांकरी यांच्या आव्हानावरून आपण काही ठराव घेतलेले आहेत. काही महिला मंडळ आहेत, काही बचत गट आहेत. तर त्या सर्वांचं वाचन या ठिकाणी होईल. सर्व महिला मंडळ काम पाहतो, महिला सक्षम झाली म्हणजे सबल झाली पाहिजे असे सगळेच म्हणतात. पण ती आज सुरक्षित आहे का? तिची गर्भातच हत्या केली जाते. अन्याय अत्याचारांचे प्रमाण वाढत चालले आहे. हे सर्व लगेच थांबले पाहिजे. यासाठी आम्ही मार्गदर्शन करण्यासाठी स्त्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या प्रणेत्या डॉक्टर सुधाताई कांकरिया यांना निमंत्रित केले. त्यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे आम्ही कन्या जन्म आनंद सोहळा 1 रुपयाची जादू योजना हा ठराव सर्वानुमते मंजूर करीत आहोत. तसेच एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची दक्षता घेत कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करू. 1 रुपयाची जादू योजना राबवू. हा ठराव घेतलेला आहे शारदा विद्या मंदिर जिंतूर शिक्षक वृंद. तर यांच्या अध्यक्ष ज्या आहे श्रीमती डवरे मॅडम, त्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करते. त्यानंतर सहयोगी महिला मंडळ, जैन महिला मंडळ यांच्या अध्यक्ष आहेत सौ सपना रायबकर, त्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करते. त्यानंतर सन्मती जैन महिला मंडळ स्वयंसहायता बचत गट याच्या अध्यक्ष आहेत वंदना दुट्टे, त्यांनाही मी या ठिकाणी आमंत्रित करते. त्यानंतर अरिहंत जैन महिला बचत गट याच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांनीही या ठिकाणी येण्याची कृपा करावी. त्यानंतर महावीर जैन महिला स्वयंसहायता बचत गट याच्या अध्यक्ष आहेत सुवर्णा हिरप, त्यांनीही या ठिकाणी यावे अशी विनंती. त्यानंतर आहे जैन जागृती महिला बचत गट याच्या अध्यक्ष आहेत पुष्पा संगवे, त्यांनाही मी मंचावर आमंत्रित करते. त्यानंतर चेलनाराणी महिला मंडळ जिंतूर याच्या अध्यक्ष आहेत स्वाती बेंडसुरे, त्यांनाही मी या ठिकाणी आमंत्रित करते. त्यानंतर अंकुर बचत गट याच्या अध्यक्ष आहेत जयश्री देशपांडे, त्यांनाही मी या ठिकाणी आमंत्रित करते. त्यानंतर आम्ही संचालक मंडळातर्फे घेतलेला एक ठराव योजना आहे. सरकारी दवाखान्यात पहिल्यांदा बाळंतपणासाठी आलेल्या महिलेला पहिली मुलगी झाल्यास
पहिली मुलगी म्हणून त्या मुलीचा व तिच्या मातेचा सन्मान करण्याचे बँकेच्या संचालक मंडळातर्फे ठरविले आहे। तशी विनंती वैद्यकीय अधिकाऱ्यांना यांच्या सूचनेनुसार प्रसूत महिलेचे नाव व गाव इतर माहिती वेळोवेळी ते बँकेत देतील। त्यावेळेस जाऊन या मातेचा व मुलीचा सन्मान करण्यात येईल। तसेच बँकेतर्फे त्यांना एक सन्मानपत्र देण्यात येईल। याची अध्यक्ष सूचक कांताताई साबू यांनाही मी या ठिकाणी आमंत्रित करते। त्यानंतर सुधाताईंच्या आव्हानावरून संस्थेच्या ज्या सभासद होऊन 3 वर्ष पूर्ण झाली आहेत त्या सभासदांचे भाग भांडवल किमान 2000 संस्थेकडे जमा असेल। अशा सभासदात प्रथम कन्यारत्न झाल्यास सदर कन्येच्या नावाने सुंदर कन्यारत्न ठेव योजना सन 2014 या योजनेअंतर्गत संस्थेकडे ₹1000 ची FD करण्यात यावी व सदर FD ची मुदत संपण्याची तारीख ही त्या मुलीच्या वयाच्या 18व्या वर्षी संपेल। तसेच सदर FD ही मुदतपूर्व मोडता येणार नाही व त्यावर तारण कर्जे काढण्याची सोय उपलब्ध राहणार नाही। या ठरावाची मागणी सर्वानुमते संस्थेच्या अध्यक्षाकडे करीत आहोत। या ठरावाची प्रेरणा ठरलेल्या डॉक्टर सुधाताई कांक्रिया यांचे मी सर्वानुमते अभिनंदन करते। याला सर्वांनी आपल्या टाळ्या वाजवून प्रतिसाद द्यावा। आज आपल्या जिंतूरवासियांच्या अथक प्रयासाच्या आमंत्रणावरून सुधाताई इथं आल्यात। अनमोल असं मार्गदर्शन आपला सर्वांना लाभले। त्यांचे मी जिंतूर समाजातर्फे जिंतूर वासियांतर्फे व आपल्या बँकेतर्फे त्यांचं मी आभार व्यक्त करतो। आणि हा ठराव जो सुपूर्द केला आहे तो ठराव आम्ही आमसभेपुढे ठेवून नफ्यातून काही वाटा या कामासाठी बाहेर काढून अवश्य याची अंमलबजावणी ही बँक करेल असं मी या प्रसंगी सर्वांमध्ये आश्वासन देतो। सर्वांनी डोळे अलगद बंद केलेले आहेत। डोळ्यासमोर भारत मातेचं चित्र आणलेलं आहे आणि माझ्या पाठीमागे सर्व महिलांनी उंच आवाजामध्ये ही शपथ घ्यायची आहे। भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत। माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेन। स्त्री एक महान शक्ती आहे, ती अनंत काळची माता आहे। मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे। तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे। मी हुंडा देणार नाही, मी हुंडा घेणार नाही, मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही। मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत। हात खाली घ्यायचा आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून उंच आवाजात करायचे। भारत माता की वंदे मातरम।